राज्यातील अत्यंत चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेला राजकीय वाद आता शमण्याची चिन्हे दिसत आहेत. तब्बल 80 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याचा दावा विरोधकांनी केल्यानंतर सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट करत मोठी घोषणा केली आहे. योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या कोणत्याही महिलेकडून आधी दिलेली रक्कम परत घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच ज्या महिलांचे अर्ज कागदपत्रांच्या त्रुटी किंवा तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरले आहेत त्यांच्यासाठी सरकार पुन्हा एकदा KYC प्रक्रिया सुरू करणार आहे. मात्र दुसरीकडे सरकारने गैरवापरावर कठोर भूमिका घेतली आहे. योजनेचा चुकीचा लाभ घेतल्याचे प्रकरण समोर आले असून तब्बल 14,000 पुरुषांनी बनावट अर्ज करून योजनेचा फायदा घेतल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व 14,000 पुरुषांकडून योजनेचे पैसे पूर्णपणे वसूल केले जाणार असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.